हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट। मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सो गाइज की मजेत असाल। आणि चला तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज आपण जाणार आहोत आदिमाया आदिशक्ती आई एकविरेचं अधिष्ठान नेरुळ गावामध्ये सेक्टर 20 नवी मुंबई इथे जितू मकर आणि राजश्री मकर यांच्या घरी हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे। आणि याच सोहळ्याचा ब्लॉग बनवण्यासाठी आपण आज तिथे जाणार आहोत। गाइज, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण हा कार्यक्रम खरंच बघण्यासारखा आहे। आणि चला तर काहीच क्षणात आपण तिथे पोहोचूया आणि हा ब्लॉग स्टार्ट करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत असंच बघत राहा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गाइज। सो फ्रेंड्स, आपण आता आहोत जितू मकर आणि राजश्री मकर यांच्या घरी। आणि आज यांच्या घरी आदिशक्ती आई एकविरेचा स्थापना होणार आहे किंवा अधिष्ठान होणार असं देखील तुम्ही म्हणू शकता। सो एवढा मोठा सोहळा तुमच्या घरी पार पाडण्याचं हे कसं काय मनामध्ये आलं अचानक? त्या आई माऊलीने आम्हाला दृष्टांत दाखवला स्वप्नामध्ये। नाही, त्याच्याबद्दल व्यवस्थित आम्हाला सांगितलं तर सगळ्या व्ह्यूअर्सना पण समजेल। अशी मी बोलते की माऊलीला मी म्हणजे बोलणं केलं होता की तू जेव्हा मला दृष्टांत दाखवशील तेव्हाच मी तुझी स्थापना करणार, तोपर्यंत मी तुझा मुकुटाला हात घालणार नाही। तर माऊलीने मला रात्री माझ्या मुलीच्या हातावर पाण्याने भरलेल्या माऊल्यांच्या याच्यावर मला माऊलीचा स्पष्ट एकविराईचा मुकुट दाखवला। तेव्हा मला म्हणजे अक्षरशः म्हणजे डोळ्यात रात्री पाणी आला की म्हणजे एक काय दाखवलं, म्हणजे दृष्टांत दाखव बोलल्यानंतर तिने मला 3 वर्षानंतर जे मी वचन दिला होता तो वचन तिने माझं पूर्ण केला। तेव्हा एवढा मोठा सोहळा तिचा आनंदाचा पार पाडण्याचा मी निर्णय घेतला। आणि मला वाटतं हे कार्यक्रम आपल्या घरी जवळजवळ 2 ते 3 दिवस चालू आहे, बरोबर? हो। मग याच्या आदल्या दिवशी कुठून कार्यक्रम सुरू झाला जरा सांगाल का व्यवस्थित? याच्या आदल्या दिवशी आम्ही मुकुट आणायला गेलो। मुकुट कुठून बनवून घेतलाय? कारण मला वाटतं मुकुट एकदम हुबेहूब वाटतोय, जो श्री क्षेत्र आई एकविरा मंदिरामध्ये जो मुकुट आहे तसाच मुकुट दिसतोय हुबेहूब। कारण की त्यावेळीच घडवलेलं आहे, जे आई एकविराचं मुकुट घडवले तेच यांनी नाना वेदकांनी ते मुकुट घडवलेलं आहे। अच्छा, नाना वेदक त्यांचं नाव आहे आणि त्यांनीच हा मुकुट त्यांचा कारखाना आहे। ओके। आणि मग त्याच्यानंतरची प्रोसेस काय? तो मुकुट म्हणजे घेऊन तुम्ही घेऊन आलो, त्याच्यानंतर आम्ही एकविराला गेलो, त्या मुकुटाचा अभिषेक केला, सगळा अभिषेक केल्यानंतर मग घरी घेऊन आलो आणि आज त्याची स्थापना केली। ओके। आणि गाईज, बाकीची डिटेल तुम्हाला ब्लॉग बघितल्यावर डेफिनेटली समजणार। हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघण्यासारखा भव्य दिव्य असा सोहळा आहे। सो ब्लॉग एंडिंग पर्यंत बघा, काहीच मिस करू नका। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। जय एकविरा, जय एकविरा, हाय माऊलीचा, जय एकविराईचा। नेरुळाचा ठेसड न भक्ताच्या घरात निघालो ग, भक्ताच्या घरात निघालो, घालून हौशीनी डोलत ग, हौशीनी नाचत गो, स्थान घेतला आईच्या गावाला गो, स्थान घेतला देवीच्या गावाला गो, आई मी मनान नवशी नाचलू ग, मनान हौशी डोललो ना, आई मी मनान हौशी नाचलू ग, मनान हौशी डोललो गो, आईच्या मनी इच्छा झाली गो, आईच्या मनी इच्छा झाली गो, येईन मी राजश्री बहिणीच्या घरा ग, राजश्री बहिणीच्या घर ग, लावीन सोन्याची पाऊला ग, सोन्याची पाऊला बघितलं। स्थापयामि पूजयामि हयग्रीवाय नमः, स्थापयामि पूजयामि ओम हयग्रीवाय नमः, स्थापयामि पूजयामि ओम नारायणाय नमः, स्थापयामि पूजयामि ओम सर्वाननाय नमः, स्थापयामि पूजयामि ओम उल्काय नमः, स्थापयामि पूजयामि ओम शिवाख्याय नमः, स्थापयामि पूजयामि ओम मयूराय नमः, स्थापयामि पूजयामि।
की जय, रेणुका माता की जय, यमाई माता की जय, श्री जोगेश्वरी माता की जय, आई राधा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे। स्थापना करत असताना आपल्या या घरामध्ये तिचा वास राहावा, अखंड तिची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती, आपल्या कुटुंबावरती, सर्वांवरती राहावी, तिचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी असावा। आनंदाने यावं, आनंदाने येऊन आपल्या सर्वांवरती कृपा करावी, तिची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती राहावी आणि एकविरा मातेनं या ठिकाणी हसत हसत आपल्या दारामध्ये प्रवेश करावा असं आवाहन आपण या ठिकाणी तिला करायचंय। माझ्या अंगणात अंगणात ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या रत्नाकर मंथना प्रकटिता विष्णु स्वया रोहिणी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती। नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कुमारे चैक कन्या च कैशोरे युवते यते। विचार लावायचा आहे का? लावायचं आहे। घ्या दादा तुम्ही घ्या। की जय आई माऊलीचा। पहिले एक साइड घाल, एक साइड घाल, साइडचे साइड एक साइड घाल थोडंसं। खाली ठेव।
म्हणजे परायला नको ना. उलटी घेतलेली मी. अनाय माझी डोंगराची सावली ग डोंगराची सावली अनाय माझी रानाच्या मोनाची ग रानाच्या मोनाची हाय माझी डोंगराच्या माथ्याची ग डोंगराच्या माथ्याची गो हाय तू साजून निघालीस गो साजून निघालीस मन साधी गतीस कोमल्यावर बसुनी गो साधी गतीस कोमल्यावर बसुनी गो आलीस नेरुल गावाला गो नेरुल गावाला नदी सगळ्यातला सोन्याच्या दिसाला ग सोन्याच्या दिसाला आलीसा चांदीच्या गाभाऱ्यानु ग चांदीच्या गाभाऱ्यानु हाय तू नाटुनी बसलीस गो साजूनी बसलीस
तो याच्यावर तो टीव्हीवर येतो तो आय तू कारल्याच्या डोंगराची गो आय तू कारल्याच्या डोंगराची आय तू कारल्याच्या डोंगराची गो आय तू कारल्याच्या डोंगराची नाही तू कारल्याच्या डोंगराची गो आय तू कारल्याच्या डोंगराची आय तू कारल्याच्या डोंगराची गो आय तू कारल्याच्या डोंगराची अनहायचा मुकुट सोनियाचा ग मुकुट सोनियाचा मुकुट सोनियाचा मुकुट सोनियाचा अनहायचा मुकुट सोनियाचा ग मुकुट सोनियाचा मुकुट सोनियाचा मुकुट सोनियाचा नकोने भगताली गडविला ग कोणे भगताली गडविला कोणे भगताली गडविला कोणे भगताली गडविला न घडविला जी तू भगताली ग राजश्री बयलिनी जी तू भगताली ग राजश्री बयलिनी हाय तुझे पाषाण बरोबरी ग पाषाण बरोबरी पाषाण बरोबरी ग पाषाण बरोबरी हाय तुझे पाषाणी लाविला बाय तुझे पाषाणी लाविला तुझे पाषाणी लाविला बाय तुझे पाषाणी लाविला हायला शोभूनी गेला ग शोभूनी गेला शोभूनी गेला शोभूनी हाय माझी गालामध्ये आसली ग गालामध्ये आसली हाय माझी नाचा लागली गाय माझी नाचा लागली हाय माझी डोला लागली ग डोला लागली हाय माझी डोला लागली ग डोला लागली स्पर्शयामि हरः ओम ओम या रत्नाकर मंथना प्रकृता विष्णु स्वयंरोहिणी सामांबादो मनोरमा भगवती लक्ष्मी परमावती स्वाहा लक्ष्मी देवताय नमः ओम या रत्नाकर मंथना प्रकृता विष्णु स्वयंरोहिणी सामांबादो मनोरमा भगवती लक्ष्मी परमावती स्वाहा ओम या रत्नाकर मंथना प्रकृता विष्णु स्वयंरोहिणी सामांबादो मनोरमा भगवती लक्ष्मी परमावती स्वाहा लक्ष्मी देवताय नमः ओम या रत्नाकर मंथना प्रकृता विष्णु स्वयंरोहिणी सामांबादो मनोरमा भगवती लक्ष्मी परमावती स्वाहा लक्ष्मी देवताय नमः ओम जयंती देवताय नमः ओम स्वाहा एकवीरा माताय नमः ओम नमो देवी महादेवी शिवाय सर्व नमः महाप्रकृते भद्रायणी यदा प्रदास्पराम स्वाहा एकवीरा माताय नमः ओम प्रदास्पराम स्वाहा एकवीरा माताय नमः ओम नमो देवी महादेवी शिवाय सर्व नमः प्रकृते भद्रायणी यदा प्रदास्पराम स्वाहा एकवीरा माताय नमः पाषाणाच्या पुन्हा पाषाणा करले पाहिजे जर चौक मांडलाय ना तर चौकानं आले पाहिजे तुला अरे लवकर चल बाल गोपालांची आईस ना चल लवकर
अरे बजाओ. स्वाग्ने प्रतिजाग्रहे प्रविष्टापुरुते संसृजे धामयञ्च विश्वे देवाय नमः सीदता ओम बुधाय स्वाहा बुधाय नमः मगने स्वाग्ने नमः
गो सात बहिणींची गो बहीण गो माऊली आय माझी चाफ्याचे मानाची गो चाफ्याचे सुवासाची गो नवऱ्याचे सुवासाची गो आय तुझा गुलाल डोंगर गो गुलाली डोंगर गो पाऊला गुलालाची आय माझी आखेला दावणारी नवसाला पावणारी गो आय माझी पाहिले मोलाचे पाहिले मोलाची गो आय माझी आखेला दावणारी गो नवसाला पावणारी गो